दरम्यान ही आपण संभाजीनगरमधलीच दृश्य पाहतो आहोत। भाजपमध्ये नाराज असलेल्यांनी, ज्यांना तिकीट मिळत नाहीयेत अशांनी अतुल सावे यांना घेराव घातला आणि अतुल सावे यांच्या विरोधात घोषणा दिल्या। त्यांच्यासोबत भागवत कराड सुद्धा आहेत, भाजपचे संभाजीनगरमधले ज्येष्ठ नेते आणि मंत्री। मोहसिन शेख आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, नेमके का कार्यकर्ते नाराज आहेत, काय म्हणणं आहे त्यांचं, काय घोषणा दिल्या जात आहेत? नक्कीच आपण बघतो पुन्हा एकदा राडा सुरू झालेला आहे, कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे, युती तोडा म्हणून घोषणा चालू आहे। काय म्हणतात वैजापूर तालुक्यामध्ये आम्ही वैजापूर तालुक्यात नगरपालिका लढलो, नगरपालिका लढलो माणसांच्या पाठी स्वतः सत्तेवर आलो। वैजापूरला फक्त 30 जिल्हा परिषद येत आहे। स्थानिक आमदारांनी आमच्या चित्रावादचा भाग काढला, आमच्या चित्रावादचा भाग काढला। त्या आमदारांनी नगरपालिकेमध्ये आमच्या नेत्या चित्रादेवी वाघ यांचा भाग काढला। त्या आमदारासोबत आपण बघतोय की छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहे। युती केल्यामुळे अतुल सावे यांची गाडी अडवण्यात आली, मोठा गोंधळ झालेला आहे। कार्यकर्ते अजूनही घोषणाबाजी करतायत आणि त्यांचं म्हणणं आहे की युती तोडा। आम्हाला ज्या लोकांनी नगरपालिकेत आम्हाला ज्यांचा सामना करावा लागला त्यांच्या सोबत आम्ही कशी निवडणूक, काय म्हणणं आहे तुमचं? वैजापूरची युती तोडा। का तोडायची? टोटली 8 जागा आहे, आम्हाला 3 जागा देऊ लागले ते आमदार आमच्यावाले सगळी ताकद आमची आता नगराध्यक्ष आमचा निवडून आलोय। भाजपची ताकद खूप जोरात झालेली आहे। का नाही केली नगरपालिकेला, का नाही केली? तुम्ही जिल्हा परिषद कार्यकर्त्याला तुम्ही हे करताय, कार्यकर्त्याची निवडणूक ही कार्यकर्त्यावर अन्याय करताय। मनपाला का नाही केली नगरपालिकेला? तिसरी शिकल टाकी त्या जागा शिकेल तिथं मोर विकास व्हायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे। काय आता तुमची भूमिका काय असणार? आम्ही अपक्ष लढणार आहे, मग आम्ही बंडखोरी करणार आहे। आम्ही जर आम्हाला न्याय नाही मिळाला आम्ही बंडखोरी करणार आहे। आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा संभाजीनगरमध्ये गोंधळ पाहायला मिळतोय, कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे आणि ज्या पद्धतीने महानगरपालिकेत आक्रमक भाजपचे कार्यकर्ते झाले होते उमेदवारीवरून, तशीच आक्रमकतापणा आता पुन्हा एकदा पाहायला मिळतात। अतुल सावे यांची गाडी अडवण्यात आली, घोषणाबाजी करण्यात आली, कार्यकर्ते अक्षरशः गाडीच्या समोर आडवे पडले होते। अजूनही ही सगळी घोषणाबाजी सुरू आहे, रस्ता अडवलेला आहे। आणि इथे जे नाराज कार्यकर्ते आहेत त्यांच्यापैकी काही जणांशी बोलून आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूयात की त्यांची नाराजी फक्त वैजापूर करता आहे का बाकीही तालुक्यात त्यांची नाराजी आहे? नक्कीच आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। ही नाराजी फक्त वैजापूर पुरती आहे की हे सगळीकडे अशाच पद्धतीने हे सगळीकडे चालू आहे? कारण का जिथं 10 वर्ष कार्यकर्ता विसरून झाले, एक वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये एंट्री करून बीजेपी मध्ये आणि सीटे जागा दुसऱ्याला देऊ लागले। कार्यकर्ते घोषणाबाजी करतात आणि त्यांचं म्हणणं आहे की फक्त वैजापूरच नाही, सगळीकडे भाजपची अशीच अवस्था शिवसेनेकडून केली जाते, शिवसेनेकडे ही सगळे आरोप केले जातात आणि भाजपचे सगळे नेते आक्रमक झाले। त्यामुळे तिसरी शकेल बाहेर टाकी तिला हुशार बाहेर टाकायला काहीतरी काही आहे।
आपण बघतो की हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. यांचं म्हणणं आहे की आता युती नको करायला पाहिजे, कारण आपण बघतोय की यापूर्वी देखील नगरपालिकेत म्हणजे महानगरपालिका असाच राडा झाला होता, असाच गोंधळ चालला होता, कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही अतुल सावेंची गाडी का अडवली होती? गाडी अडवण्याचं कारण असं आहे, तुम्ही नगरपालिकेला युती नाही केली, मनपाला नाही केली, तुम्ही आता कार्यकर्त्यांची निवडणुकी, सामान्य कार्यकर्त्यांची जिल्हा परिषद पंचायत समिती, तुम्ही तिथे युती करताय, त्या कार्यकर्त्यांना अन्याय करताय. त्याच्यामुळे हे शक्य नाही. काय बंडखोरी भूमिका असणार आहे आता? आमची बंडखोरीची भूमिका असणार सर्वांचीच. हे सगळं नाराजी नाट्य फक्त जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आहे? नाही, जिल्हा परिषद ही सगळीकडेच आहे, सगळ्यासाठी आहे. युतीमध्ये शक्यच नाही. यांनी युती काय केली पहिली मनपाला नगरपालिकेला, आज काय करताय? तुमचे कोणता दबाव आहे आज? असं दबाव टाकून तुम्ही कार्यकर्त्यावर अन्याय नाही करू शकत ना. आपण बघतो की हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले. आणखी काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे. अतुल सावे यांची गाडी अडवण्यात आली होती. ट्रॅफिक आता या ठिकाणी पूर्णपणे पॅक झालेला आहे. कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे. आपली भावना सगळे बोलून दाखवतात. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की युती आता करू नका. नगरपालिकेत तुम्ही युती केली नाही, त्यावेळेस तुम्ही यावेळी एकत्र लढले आणि आज तुम्हाला गरज असताना तुम्ही आमच्या सोबत युती करता. त्यामुळे या सगळ्या हा रोष जो आहे तर आपल्याला पाहायला मिळतो. प्रचंड आक्रमक झालेले कार्यकर्ते आहेत, ज्यांनी सावे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सावे यांना इथून बाहेर काढलेला. त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे आणि त्यामुळे प्रचंड राग आणि संताप या कार्यकर्त्यांचा पाहायला मिळतो. त्यामुळे नगरपालिकेनंतर देखील भाजपमध्ये जोरदार राडा आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अनेक कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. अतुल सावे यांना इथून काढता पाय घ्यावा लागला. भागवत करार होते ते देखील इथून काढता पाय त्यांना घ्यावा लागला. त्यामुळे या सगळ्या गोंधळानंतर आता भाजप नेत्यांची काय भूमिका असणार आहे? पहिला पडसाद आपल्याला या ठिकाणी उमटताना पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी कार्यकर्ते नाराज झाले. आपण याबाबत बोलण्याचा प्रयत्न करूया. काही शिवसेनेचे नेते या ठिकाणी आहे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. खासदार भुमरे असतील, संदीपान भुमरे आणि त्यांचे मुलं देखील या ठिकाणी होते. त्यामुळे एकंदरीत त्यांच्याशी बोलण्याचा थोडासा आपण प्रयत्न करूया. त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया काय नेमकी त्यांची भावना आहे. कार्यकर्ते नाराज झालेले आहे. आपल्यासोबत संदीपान भुमरे आहे. भुमरे साहेब, युती झाली आहे, पण काय तुम्ही बैठकीत होते, नाराज आहात? मी नाराज नाही, पण पालकमंत्री साहेबांनी सगळं सविस्तर आपल्याला सांगितलेलं आहे. पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की युती झाली, त्याच्यामुळे मी काही नाराज वगैरे काही नाही. आम्ही सगळे बैठक. पण बिडकीन सारखं सीट तुम्हाला सोडावं लागलंय, कारण तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी मेहनत घेतली होती. ठीक आहे, युतीमध्ये चालतंच. युतीमध्ये मागं पुढे व्हावं लागेल. भाजपचे कार्यकर्ते पण आक्रमक झाले. ज्या पद्धतीनं भाजपचे महानगरपालिकेत झालं होतं तेच चित्र आता दिसतंय. भाजपचे कार्यकर्ते काय म्हणले काय नाही मला काही माहिती नाही. पण नक्कीच आपण बघतो की विलास भुमरे आपल्या सोबत आहे. बापू, युती झालेली आहे, नाराजी पण पाहायला मिळते. नाही, या ठिकाणी नाराजगी कोणाची नाही. या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजयजी शिरसाट साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे मंत्री महोदय अतुलजी सावे साहेब असतील, या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या सर्व नेते मंडळीची व सर्व आमदार पदाधिकारी यांच्या समेत युतीची बैठक झाली. आणि या ठिकाणी सर्वांना, या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल, आमचा शिवसेना असेल, या ठिकाणी आम्हाला युतीचे सर्व विषय या ठिकाणी आम्ही सांगितले, आम्ही संमती दर्शवली. कुठल्या जागेवरून वाद झालेला नाही आणि ही निवडणूक आम्ही युतीमध्ये लढणार. बिडकीन सारखं गाव तुम्हाला सोडावं लागतं. तुमचा मतदारसंघ जिथे तुमचे ताकद आहे, तिथे तुमच्यासाठी कार्यकर्त्यांनी विधानसभेत काम केलंय. हे बघा, त्या ठिकाणी निश्चित बिडकीन गटामध्ये, जिल्हा परिषद गटामध्ये आमची शिवसेनेची ताकद आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून त्या बिडकीनची ओळख आहे. पण या ठिकाणी युती झाली पाहिजे, समन्वय साधला गेला पाहिजे. भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी बिडकीन जागा आम्हाला मिळाली पाहिजे ही मागणी आग्रही धरली. त्या ठिकाणी ठीक आहे, आपण तडजोड करून, कारण की युती झाली पाहिजे. वरतून नेते मंडळीचे देखील आदेश होते का आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही युतीमध्ये लढायची. त्या ठिकाणी आमची नाराजी कुठली नाही. आणि ठीक आहे, निश्चित आमचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करत असतात, जनतेच्या सेवेत असतात. निवडणुकी ही कार्यकर्ते असती, पण निश्चित त्यांचा जरी अन्याय झाला असेल तर निश्चित त्यांना कुठल्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी निश्चित न्याय मिळेल. तुम्ही म्हणताय सकारात्मक आहे, भाजपचे लोक आक्रमक झाले होते, अतुल सावे यांची गाडी अडवली, त्यांना युती मान्य नाही. या ठिकाणी एखादा गट असेल, कोणाची नाराजगी असेल, पण या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातली युती जी आहे खेळमेळीच्या वातावरणात आणि या ठिकाणी समन्वयाने युती झालेली आहे. पण थोडंफार या बैठकीत राजेंद्र जंजाळ पण दिसले नाहीये. नाही, ही ग्रामीण युती या ठिकाणी
रमेश पवार जिल्हा प्रमुख हे उपस्थित होते आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते. नक्कीच हे होते विलास भुमरे जे आमदार आहे पैठणचे. पैठण तालुक्यातील काही जागावरून देखील या बैठकीत बराचसा चर्चा झाली. संजय शिरसाट बैठकीतून बाहेर पडले होते. त्यानंतर संदीपान भुमरे यांनी त्यांची समजूत घालून बैठकीत नेलं. मात्र निर्णय देखील झाला असला तरी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे. शिवसेनेला काही जागा सोडाव्या लागलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या गोंधळामध्ये पुन्हा एकदा महानगरपालिका सारखा चित्र आपल्याला पाहायला मिळतं. नाराजी नाट्य पाहायला मिळतात. त्यामुळे ही सगळी नाराजी नाट्य आणि ही उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा. त्यामुळे काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद. बरं, त्यामुळे आपण संभाजीनगरमध्ये पाहतो आहोत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे कार्यकर्त्यांची. भाजपचे कार्यकर्ते विशेष नाराज झाल्याचं दिसतंय. त्या मानानं शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया फारच संयत आहेत. पण आपण पुन्हा एकदा ज्यांनी आत्ताच टी व्ही लावला आहे त्यांच्याकरता संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकरता भाजप शिवसेनेची युती जाहीर झाली. यावेळेला जेव्हा बैठक आयोजित केली होती, या बैठकीनंतर जेव्हा युती झाली असं जाहीर केलं त्यावेळेला भाजपचे वेगवेगळ्या ठिकाणचे कार्यकर्ते हे चांगलेच नाराज झाले आणि त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्या विरोधात जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. सिल्लोडमध्ये युती नाही पण बाकी सर्वत्र युती असेल असं म्हणताच कार्यकर्त्यांनी अतुल सावे यांचा निषेध करायला सुरुवात केली. पण पोलिसांच्या वाहनातून अतुल सावे यांची जेमतेम सुटका करण्यात आली. बघ ना. थ्रो कर, थ्रो कर. चालू मला डायरेक्ट